इतनी शक्ती हमें देना जाता आज ना सिनेमाचं राहिलं आहे ना ते माझं राहिलं आहे. ते भारतीय मनामध्ये भारतीय ब्लडमध्ये शिरलेलं आहे आणि आता ते त्यांची प्रॉपर्टी झालेलं आहे. वी हॅव लॉस्ट अवर राईट ओव्हर इट. तू मोहितला पाहिलेस समीर? तुला माहितीये मोहित आहे? अरे उंदरा मांजरांना पिल्ल होतात रे बसा बसा, तर मला कसं असणार नाही एक साधं मूल? मूल म्हणजे घरभर पसरलेला हा अस्ताव्यस्त पसारा. खबरदार हा माझा पसारा माझ्यापासून हिसकावून घ्याल तर जळून राख होईल. मोहितला नाही म्हणणाऱ्या प्रत्येकाची बेची राख होतील सगळे. फेअर अँड लवली खुपतेर इथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये म्हणजे लोकांच्या प्रश्नाच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं स्वागत. शर्मन जोशीला घेऊन तुम्ही स्टाईल आणि एक्सक्यूज मी सारखे चित्रपट केले, पण आता तुम्हाला त्याचा पुढचा भाग बनवायचा आहे पण तो तुम्हाला कॉपरेट करत नाही आहे असं मीडिया म्हणतं. खरं आहे काय? इन अ वे हो. त्याच्या डेट्स देत नाही आहे किंवा काय? नाही, मी त्याला कॉन्टॅक्टच नाही केला. कारण कसं झालं की आता इतके वर्ष मी फिल्म इंडस्ट्रीत आहे, म्हणजे जवळजवळ आज मला 40 वर्ष झाली. म्हणजे मी एडिटिंगमध्ये जेव्हा जॉईन झालो तेव्हापासून, आणि त्याच्यानंतर गेली जवळजवळ 25 वर्ष होत आली डायरेक्टर आहे मी स्वतः. कारण माझी 1986 मध्ये पहिली फिल्म रिलीज झाली होती अंकुश. तर मला आता ना लोकांची बॉडी लँग्वेजनी मला कळलं नाही की आपल्याला हो येणार आहे की नाही येणार आहे. तर मला डायरेक्टर होण्याचाच फेल आहे की मला इफ आय कॅनॉट रीड अ बॉडी लँग्वेज ऑफ अ पर्सन. तर त्यावेळेला काय असतं की बेस्ट वे असतो की भेटायचं, त्यांनी आपल्या पायाला हात लावायचा, आपण थँक्यू म्हणायचं, पण काम करशील का म्हणून विचारायचं नाही, कारण तुम्हाला माहिती असते की नो येईल. तुम्ही पर्सनल लाईफमध्ये पण असेच अँग्री यंग मॅन आहात का? म्हणजे म्हणतात दिग्दर्शक शेवटी स्क्रीनमधल्या प्रत्येक ॲक्टरमधनं येत असतो बाहेर. तर अंकुशमधला नाना पाटेकर असू दे किंवा तेजामधला अनिल कपूर असू दे, हा थोडा थोडा एन चंद्रा आहे का? हो, डेफिनेटली. मला वाटतं प्रत्येक डायरेक्टरचं, म्हणजे जे मगाशी दुसऱ्या कॅटेगरीतले डायरेक्टर म्हटलं मी, त्यांचं प्रत्येक वर्क असतं ते थोडं तरी ऑटोबायोग्राफिकल असतंच. कुठे ना कधीतरी त्याचा स्वतःचा अंश त्याच्यात असतोच. आणि वरळी नाक्यावर वाढलेलो आहे, बरेच काही टक्के टोणपे खाल्लेत लोकांचे, काही काही ऐकलेलं आहे, जे इतकं ऐकलं आहे की त्यावेळेला तर अक्षरशः मी सेटच्या बाहेर जाऊन रसा रडलेलं आहे, असे काही लोक बोललेले आहेत, जेवणावरनं लोक बोललेले आहेत. तर तो अँगर आहे, पण लकीली काय झालं की तो अँगर व्हेंटिलेट करायला मला एक कला सापडली. नाही तर हाच अँगर डिस्ट्रक्टिव्ह वेमध्ये पण जाऊ शकला असता. तर मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये अँगर आहे त्याला देवानी ना असा एक चांगला काहीतरी आउटलेट द्यावा की ज्याच्यातनं तो चांगल्या ठिकाणी आपला तो अँगर बाहेर काढेल. नाही प्रश्न. नीनाताई, दिलीपजींनंतर एकट्या बाईंनी 2 मुलांना वाढवलं तर दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं का कुठे? कधी असं गिल्ट वाटते का की त्यांच्याकडे लक्ष देता नाही आलं? मला असं नाही वाटत. कारण इनफॅक्ट मला असं वाटतं की जेव्हा दिलीप होता तेव्हा आम्ही वाटून घेतली होती मुलं. त्यामुळे मी बेफिक्रीने बाहेर जायची. बिकॉज ही वॉज फ्रॉम द सेम फील्ड. ही अंडरस्टूड द लिमिटेशन्स ऑफ दिस फील्ड. तो गेल्यानंतर अर्थातच मी जास्ती सतर्क झाले त्या बाबतीत. इट वॉज अ डिफिकल्ट राईड, कारण मला त्याच वेळेला हे करिअर म्हणून पण घ्यावं लागलं. म्हणजे मगाशी जे तू टेलिव्हिजनचं बोललास ना, डेली सोप्स मी पहिल्यांदा केले दिलीप गेल्यानंतर, कारण मग माझा तो उदरनिर्वाह झाला. मग दुसरं मिळवणारा माणूस कमावता जेव्हा जातो तर ते करून मला नाही वाटत मी दुर्लक्ष केलं. आणि माझे म्हणजे मला हेल्पही चांगली होती आणि मला जेवढं करतं, मी पहिल्यापासून कुठलं पोझिंग नाही केलं माझ्या मुलांच्याबरोबर. मी आता आई वडील तुमचे नाही, मी आईच आहे तुमचे वडील नाही आहेत, पण आय ट्राय टू गिव्ह यू ॲज मच. मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या मुलांना मी देते म्हणजे त्यांना मी चॉईस देते. चूज व्हॉट यू वॉन्ट, टेक युअर टाईम. आत्ता एवढी कण नाही तर मग काय बँकेत लाग, मग हे कर. दिलीपला तसं करावं लागलं होतं, त्याचं घरचं हे, म्हणजे तो खूप लवकर बँकेत लागला आणि तो कायम हौशी नट म्हणूनच त्यांनी कामं केलेली. पण अशी कुठली भूमिका आहे की ते गेल्यानंतर तुम्ही केलीत आणि तुम्हाला असं वाटलं की ॲप्रिशिएट करायला ते असायला हवं? हो, सगळ्याच रे. कारण तो गेल्यानंतर एक तर डेली सोप हे नवीन माध्यम माझ्या पुढे उघडं झालं आणि खलनायिका ही एक नवीनच पदवी मला लाभली आणि आय एन्जॉयड माय स्टिंट. म्हणजे अधुरी एका काळ मी खूप एन्जॉय केलं. 3-4 वर्ष 2-2.5 वर्ष काय ते चाललं. मला वाटतं लोकांच्या बरोबर मला एक नवीन सापडत गेलं आणि मला तेव्हा वाटलं की आस्था दिलीप तर काळाशी त्यांनी, कारण त्याच्या वेळेला वेगळी टेस्ट होती, नाटकं होती. मी टेलिव्हिजन करत होते तेव्हा, पण तेव्हा त्या वीकलीज होत्या. ही ना केलं होतं, नकाब केलं होतं, करमचंद केलं होतं. मी खूप टेलिव्हिजन करत राहिलेली, अडोस पडोस केलं होतं सई बरोबर, आणि तोही खूप टेलिव्हिजन करायचा. ते वाटतं येस डेफिनेटली. किंवा आता
ही इज विथ मी ऑल द टाइम. मला ते नाही होत तसं. एनिवे आता वेळ झालेली आहे ती ऑडियन्सच्या प्रश्नांची. मित्र हो. नीनाताई, आपणाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण एवढ्या सिनेमामध्ये आई झालात, सर्वात जास्त कोणत्या हिरोची आई व्हायला आपल्याला जास्त आवडलं? चांगला. ऍक्च्युली योगायोग असा आहे की मी जास्त हिरोजची आई झाली आहे. हिरोईन्सची त्यामानाने कमी झाली आई. हिरोज म्हणजे सगळेच आवडते तो, पण शाहरुख मला डेफिनेटली त्याच्यावर. त्याचे 2 चित्रपट मी केले, फिर भी दिल है हिंदुस्तानी आणि पहेली. आणि शाहरुख ज्या पद्धतीने आई म्हणून काळजी घेतो ना, ते फार गोड आहे. एक प्रश्न विचारतो, तुमच्या एंटायर लाईफमध्ये तुम्हाला कोणता सर्वात आवडता पिक्चर कोणता तुमच्या? माझा तसं बघायला तर जनरली लोक या प्रश्नाला असं उत्तर देतात की आईला सगळीच मुलं सारखी असतात वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की अंकुश हा माझा जास्ती जवळ आहे. कारण तो ज्या पद्धतीने ज्या सिच्युएशनमध्ये केला आणि त्यांनी मला जे काही मिळवून दिलं त्याच्यावर पुरता सगळा डोलारा उभा राहिला. त्यामुळे डेफिनेटली इट इज क्लोज टू माय हार्ट. चंद्राजींना एक विनंती आहे, वजूद मधली कैसे बताऊं मैं तुम्हें या ओळी थोडा म्हणणार का सर? कैसे बताऊं मेरे लिए तुम कौन हो, तुम जिंदगी तुम बंदगी तुम हर खुशी तुम ताज हो, तुम प्रीत हो तुम रीत हो तुम हर चीज हो, कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. खूप मोठी कविता आहे. लीनाताईंना तुम्ही बघितला की आठवणाऱ्या 3 गोष्टी आहेत. हमीदाबाईची कोठी, सध्या चालू असलेलं लज्जा, आणि मला वाटतं साटम यांच्याबरोबर उत्तरायण. ह्या 3 हे आवडल्या मला. फिल्म्स म्हणजे त्या समोर आलात की तुम्ही डोक्यात बसता लगेच, म्हणजे किंवा दिसलात की आता ते आठवतं. तर ह्यातलं तिन्हीतलं तुम्हाला हमीदाबाईची कोठी हे परत स्टेजवर यावं असं वाटतं का? हमीदाबाईची कोठी आता पुन्हा येते स्टेजवर हर्बेरियम तर्फे, आणि त्यात मी आता अर्थातच हमीदाबाईची भूमिका करते. मी त्या मुलीची नीनाताई, तुम्हाला सर्वोत्तम मिळालेली आत्तापर्यंत ती दाद कोणती? बापरे, खूप आठवावं लागेल. खूप हद्य किस्सा आहे हा. मी सांगते, ध्यानीमनी नावाचं नाटक मी करत होते, ज्याच्यामध्ये खूप गाजलं होतं शिवाजी साटम आणि मी. हो, ती त्या बाईला मूल होत नसतं आणि ती काल्पनिक मुलगा वाढवते. आणि त्यावेळेला ते इंटरव्हलपर्यंत सबंध ऑडियन्सला वाटत राहतं की हिचं आहे मूल, आणि इंटरव्हलला कळतं की ते मूल नाही, कल्पनेतलं आहे. आणि द नेक्स्ट ॲक्ट इज अबाउट ते कसं तिला त्याच्यातून बाहेर काढतात. तेव्हा माझी एक म्हणजे माझ्या ओळखीची होती ती आधी, ती सारखी प्रयोगाला यायची. मला खूप सुंदर होती दिसायला आणि खूप सुंदर आहे ती अजूनही दिसायला. आणि ती अशी यायची आणि ती नाटक समोर अशी ब्रेथलेस होऊन यायची, नुसतं असं मेकअपचं दार असं करायची आणि मग जायची. आणि त्याच्यानंतर मला असं कळलं की तिला 9 वर्ष झाली ती लग्नाला, तिला मूल नव्हतं हे मला माहिती. मी तिला नंतर खूप चांगली मैत्रीण, मी तिला विचारलं, म्हटलं मग तू का बघतेस गं हे नाटक, ह्याच्यात किती त्रासदायक आहे, तू हे नाटक कसं बघते? तर ती म्हणाली की हे नाटक मी सारखं बघायला येते म्हणजे माझी ती बाई होऊ नये, माझं मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून. त्यावेळी मला असं वाटलं आपली केवढी मोठी जबाबदारी आहे एका स्त्रीसाठी. आपण इतकं मोठं हे करतो, कारण प्रत्येक शिवाजी म्हणजे जवळजवळ प्रत्येक प्रकाराला ती यायची. आता 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 थोडंसं ध्यानीमनी सुद्धा. बापरे, एकदम इथून इथे ते बघ ते आमच्या मोहितचे कपडे वाढत्या उंची बरोबर आखूड होत आहेत. हे त्याचे बूट त्याच्या आजोबांनी दिलेत त्याला. आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी, यांचे वडील कसले देत आहेत. हा बघ त्याचा शाळेचा डबा. आज रिकामा आहे त्यावर जाऊ नकोस. एरवी यात कणकीच्या शिरावर साजूक तुपाचा तवंग असतो अंथरलेला. माझ्या हातचे पोळीचे लाडू तर मेले त्याचे मित्र चेंडू पळवावेत तसे पळवतात. हो, मी म्हणे पळवेनात का, मोहितचेच मित्र ते. ही बघ त्याची शाळेची पुस्तकं. ही बघ ही खेळणी. हा बघ हा घोडा ज्यावर बसून तो लहानपणी झुलायचा. ही त्याची टेबल टेनिसची बॅट. हा बॉ, अरे हा तर तुम्हीच आणलाय ना डॉक्टर? हो, तुम्ही चांगली सुशिक्षित माणसं. तुम्ही काय मूर्ख आहात का अशी नसलेल्या माणसाला गिफ्ट आणायला? नाही रे नाही, तुम्ही कसले मूर्ख. मूर्ख मोहितला नाही म्हणणारे, आंधळे नुसते. तू मोहितला पाहिले समीर? तुला माहितीये मोहित आहे? अरे उंदरा मांजरांना पिल्ल होतात रे भसा भसा, तर मला कसं असणार नाही एक साधं मूल?
मूल मूल म्हणजे घरभर पसरलेला हा अस्ताव्यस्त पसारा. एक गोंधळच घरभर समाजलेला. ए फाईनली डिसऑर्गनाइज्ड होम. खबरदार हा माझा पसारा माझ्यापासून हिसकावून घ्याल तर जळून राख होईल. मोहितला नाही म्हणणाऱ्या प्रत्येकाची बेची राख होतील सगळे. हा माझ्याकडे एक जादूचा फोन आहे. स्टुडिओमध्ये रेंज नसते, सगळ्यांचे फोन बंद असतात, पण हा लागतो. चंद्राजी तुमच्यापासून सुरुवात करूया. तुम्ही कुणाला फोन लावू इच्छिता? डायरेक्ट लावूनच टाका. मी फार एका वेगळ्या माणसाला फोन लावणार आहे. ओके. जे माझे तेजाब आणखी नरसिंहाचे जे फायनान्सर होते, दिनेश गांधी. अच्छा. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. वा. हेलो. हाँ दिनेश भाई. हाँ चंदू बोल रहा हूँ. हाँ नहीं ऐसे ही फ़ोन किया. कैसे हैं आप? अच्छा मैंने आपको इसलिए फ़ोन किया कि बहुत सालों से एक बात मुझे आपसे कहनी थी और मुझे आज किसी की वजह से क्यों ये मौका मिल गया और ये हिम्मत भी हुई, इसलिए मैं बोलना चाहता हूँ आपसे. अरे नहीं डांटूंगा नहीं, अच्छी बात बोलने जा रहा हूँ. सुनिए तो सही. देखिए जब आपने मुझे तेज़ाब फिल्म के लिए फाइनेंस करने के लिए एग्री किया था, तब आपने मुझे कहा था कि एक ही रिक्वेस्ट है कि मेरा नाम तुम फिल्म के ऊपर डाल देना, दिनेश गांधीज तेज़ाब. तो मैंने हाँ बोल दिया था इमीडिएटली कि मुझे लगा ये आदमी अगर मुझे इतना बड़ा पैसा देने को तैयार है, मेरी कोई फेस वैल्यू नहीं है, तो मैं उसके लिए इतना नहीं कर सकता. बाद में इंडस्ट्री के कई लोगों ने जब उसकी एडवर्टीजमेंट छपी तब बोला अरे क्या आज तक कभी फाइनेंसर का ऐसा टाइटल आया है क्या, यहाँ तो मेकर का टाइटल होता है. तो मुझे कहीं अंदर लगा कि यार मैंने कोई गलती तो नहीं की. लेकिन आपके साथ 2 फिल्में करने के बाद उस 4-5 साल के दौरान आपको नज़दीक से देखा तो मुझे लगा कि मैंने गलती तो नहीं की, लेकिन अगर नहीं डालता तो शायद गलती करता, क्योंकि आप वाकई आपका नाम मेरे ऊपर आना चाहिए, ऐसा मुझे लगता है. क्योंकि एज अ ह्यूमन बीइंग, एज अ पर्सन, आप जिस तरह से पूरी फिल्मों में पेश आए, जिस तरह से फाइनेंसर कर पेश आए, मुझे उसके बाद ज़िंदगी में ऐसा आदमी नहीं मिला. किस वजह से क्या हुआ, हम क्यों बिछड़े दोनों, ये मुझे आज भी याद नहीं है. क्योंकि हमारे रिश्ते वही थे, वही है, आज भी वैसे ही है. फिर भी ऐसे लगता है कि ये कौन से पड़ाव पे मेरे से छूट गए और क्यों छूट गए. शायद ये सवाल आपके भी दिमाग में होगा, लेकिन खैर बात चली गई है. लेकिन ये बोलना था कि यू आर वेरी क्लोज टू मी. और मैं मेरी ज़िंदगी में बहुत सारे लोग आए, एक्टर्स आए, बड़े एक्टर्स आए, किसी पड़ाव पे आके छूट गए. मुझे किसी की भी कोई रंजिश नहीं है, कोई दुख नहीं है किसी के छूटने का. कोई ज़िंदगी है, इसमें छूटते रहेंगे, लेकिन आपका साथ छूटने का रंज बहुत ज़्यादा है. बस इतना कहता हूँ, अभी रख देता हूँ, नहीं तो मैं रो जाऊँगा. थैंक यू दिनेश भाई, लव यू. काय झालं ते नक्की? काय बाकी लोक जातात ना, त्याच्या मला माहिती आहेत वजह. काही माझं चुकलं असेल, काही दुसऱ्याचं चुकलं असेल, बट देर इज अ रिझन. हिअर देर इज नो रिझन. आणि त्या सेपरेशन नंतर त्या माणसाला आणि माझ्यात डेफिनेटली त्यामुळे फरक पण आला. इथे काही न झाल्यामुळे आमच्या रिश्त्यामध्ये फरक पण नाही आहे. नाही खरं आहे, पण तुम्ही छान बोललात. म्हणजे त्यांना हा एपिसोड बघायला हवा, त्यांना बरं वाटेल. कारण लहानपणी आपल्या मुलांना आपण खूप जवळ घेतो आणि त्यांना मिठ्या मारत असतो आणि हळूहळू कधी मुलं मोठी होतात कळत नाही आणि आपण त्यांना अंगाला हात लावायचाच विसरून जातो. हो बरोबर. अगदी इतकं सोपं साधं असतं नाही. नीनाताई आला बाबा आला. मी गेली 40 वर्ष काम करते ज्या प्रेक्षकांच्या समोर, त्या प्रेक्षकांसाठी हा माझा फोन आहे. अरे वा. नाटकातून सिनेमामध्ये, सिनेमातून TV सिरियलमध्ये, TV सिरियलमधून परत नाटकामध्ये, असा माझा प्रवास ज्या प्रेक्षकाने पाहिला माझ्यासाठी, त्यांचे आज मला आभार मानायचे आहेत. कारण केवळ तुम्ही उत्तेजन दिलं, केवळ तुम्हाला माझं काम आवडलं म्हणून आजपर्यंत इतकी वर्ष मी सातत्याने काम चांगलं करायचा प्रयत्न करते. अरबट चरबट खाणाऱ्या या दुनियेमध्ये मी अजूनही चांगलं चुंगलं खायचा प्रयत्न करते. तो खूप खूप गरीब आणि आता तो असा कमी पडायला लागला आहे तो प्रयत्न. म्हणजे तडजोड करायची असेल तर मला म्हणजे अगदी इलाज नाही म्हणून तडजोड करावी लागते. ते सगळं तुम्ही सहन करता आणि तरीसुद्धा तुम्ही इतकं प्रेम देता मला, त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. असंच प्रेम माझ्यावरही करत राहा आणि सबंध कलेवर करत राहा. आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की शेवटी चॉईस तुमचा आहे.
ज्याला तुम्ही वोट द्याल ना तेच पुढे चालणार, बाकीचं नाही. बाकी मागे किती पण मीडियाने त्यांचं मोठा उदो करू देत, ते लोक नाही टिकणार. प्रेक्षक हे आमचे मायबाप आहेत. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग व्हॉट यू आर. सी, कारण एंटरटेनमेंट ही अशी एक फील्ड आहे जी तुम्हाला बघायलाच हवी असं नाही, बाकीच्या गोष्टी जास्ती महत्त्वाच्या असतात, पण त्याच्यात सुद्धा तुम्ही बघता. आत्ता इथे एका प्रेक्षकाने, त्यांना तुम्ही खास आत्ता फोनवर सांगते की जे 3 दशकं तुम्ही माझी अशीच इतक्या सहजासहजी बोलून गेलात, तर मला खूप हे वाटतं की इतक्या माध्यमातून काम करून सुद्धा प्रेम तुमचं तेच राहतं, तुमचा निकष तोच लागतो की नाही ही अभिनेत्री आहे तर ही काहीतरी चांगलं देईलच. तर माझ्यात ती शक्ती येऊ देत आणि मला जे काही रोल मिळतात त्याच्यात ती शक्ती असू देत की तुमचं मी कुठेही तुम्हाला डिसअपॉइंटमेंट होऊ देऊ नये, यासाठी माझे प्रयत्न मी कायम ठेवणार आहे आणि असंच मला भरभरून प्रेम देत राहा. आता जी वेळ झालेली आहे ती आहे रॅपिड फायरची. ओके, कुठनं सुरुवात करू? आता तुमच्यापासून सुरुवात करू. लेडीज फर्स्ट. नीनाताई, आवडता दिग्दर्शक सत्यदेव दुबे का विजया मेहता? हे मला वाटलं मी म्हणेन विजया मेहता, कारण दुबे हा माझा सहकलाकारही होता एज्युकेटिंग रीटा याच्यामध्ये. आवडतं नाटक हमीदाबाईची कोटी का एज्युकेटिंग रीटा? असं काय करता रे, एज्युकेटिंग रीटा. आवडती भूमिका ध्यानीमणी का देहभान? ध्यानीमणी, निशंक. आवडती अभिनेत्री मग वंदना गुप्ते का नीना गुप्ता? वंदना गुप्ते. आवडती मालिका लज्जा का अमर प्रेम? अमर प्रेम खूप लवकर संपलं, त्याच्यामुळे ती भूमिका खुलायला वेळ लागला, वेळ मिळालाच नाही, त्याच्यामुळे लज्जाच निश्चित. आणि त्याच्यात एक छान शेड. आणि आता एन चंद्राजी, आवडता सिनेमा अंकुश की प्रतिघात? अंकुश. आवडता माणूस नाना पाटेकर की अनिल कपूर? अनिल कपूर. ओके. आवडतं गाणं 1 2 3 की सो गया ये जहां? सो गया ये. आवडती व्यक्तिरेखा तेजाबमधली माधुरी की तेजस्विनी? तेजाबमधली माधुरी. कुणाच्या कामाबद्दल असमाधानी आहात? लेखक एन चंद्रा का दिग्दर्शक एन चंद्रा का एडिटर एन चंद्रा? एडिटर एन चंद्रा. जोरदार टाळ्या. आजही ज्या वेळेला कुठल्याही बऱ्याचशा शाळांमधनं जी प्रार्थना म्हटली जाते, तशी अगदी सामान्य भाषेत सांगायचं तर हिट्ट प्रार्थना, तर इतनी शक्ती हमें देना जाता. इतनी शक्ती हमें देना जाता. आज जवळजवळ 1000च्या वर शाळांमध्ये अक्रॉस दी नेशन, म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी, सकाळी 7ची जी प्रार्थना होते सकाळी शाळा भरल्यावर, ती ह्यानी सुरू होते. तिहार जेलमध्ये ऑफिशियली सकाळी कैद्यांना हे गाणं बोलून नंतर काम सुरू करावं लागतं. मी आणि इवन गल्फ कंट्रीजमध्ये काही भारतीय शाळा आहेत, त्याच्यामध्ये सकाळी हे गाणं गायलं तर जिथे 36-36 भारतीय स्टुडंट्स आहेत. ॲक्च्युली हे गाणं आता ना सिनेमाचं राहिलं आहे ना ते माझं राहिलं आहे, ते भारतीय मनामध्ये भारतीय ब्लडमध्ये शिरलेलं आहे आणि आता ते त्यांची प्रॉपर्टी झालेलं आहे. वी हॅव लॉस्ट अवर राईट ओव्हर इट. इट इज नो मोर माय सॉन्ग.